खरंच सावरकर वीर होते का? सावरकरांना वीर म्हणणं चुकीचं आहे का? कि जब सावरकर जी ने कागज पे साइन किया उसका कारण डर, अगर वो डरते नहीं वो इसको कभी नहीं साइन करते। विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्य वीर होते की माफी वीर होते? तुम लोग सावरकर की औलाद हो जिसने अंग्रेजों से माफी मांगी थी। खरंच सावरकर हे धोकेबाज होते का? ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे आणि इंग्रजांचं काम करायचे का? अंग्रेजों से पेंशन लेते थे, अंग्रेजों के लिए काम करते थे और अंग्रेजों ने कहा आ जाओ हिंदुस्तान के खिलाफ हमारे साथ काम करो। सावरकर जी ने हाथ जोड़े, कहा हाँ जी मैं हाजिर हूँ। खरंच सावरकरांनी इंग्रजांना माफी मागितली होती का? ये सावरकर जी की चिट्ठी है जिसमें उन्होंने अंग्रेजों को लिखा है, आई बेग टू रिमेन सर योर मोस्ट ओबीडियंट सर्वेंट वी.डी. सावरकर। हिंदी में ट्रांसलेशन कर देता हूँ, सर मैं आपका नौकर रहना चाहता हूँ। अशी अनेक आरोप आज सुद्धा सावरकरांवर केली जातात। जेव्हा जेव्हा सावरकरांचं नाव चर्चेत येतं तेव्हा तेव्हा भारतात दोन गट पडले जातात। गांधी हमारे हैं, सावरकर आपके। एक गट तो जो सावरकर वीर नव्हते हे वारंवार पटवून देण्याचा प्रयत्न करतो आणि दुसरीकडे तो ग्रुप ज्यांची पॉलिटिकल विचारधाराच सावरकरांच्या विचारांशी संलग्न आहे आणि याच विचारधारेच्या जोरावर गेली 10 वर्ष ते आपल्यावर सत्ता गाजवत आहे। हा ग्रुप सावरकरांना वीर मानतो, स्वातंत्र्य वीर म्हणतो। सावरकर माने क्या, सावरकर माने तब, सावरकर माने तत्व, सावरकर माने तर्क। कि जिन लोगों ने वीर सावरकर की निंदा की है उनको मालूम नहीं है, एक बार सावरकर को पढ़ लो, उसके करोड़वे भाग जितनी भी राष्ट्रभक्ति आप में अगर है तो उसकी निंदा करने का आपको अधिकार है। सावरकर हमारे प्रेरणा स्रोत हैं और सावरकर एक देशभक्त है, मैं उनको अपना प्रेरणा स्रोत मानता हूँ। एवढंच नाही तर काँग्रेसच्या इंदिरा गांधीजींनी सुद्धा सावरकरांना द ब्रेव सन ऑफ इंडिया अशी तारीफ केली होती। खरंच असं होतं तर सावरकरांवर असे आरोप का केले जातात? सावरकरांच्या भारतीय स्वातंत्र्याच्या योगदानाबद्दल प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जातात? का एक ग्रुप सावरकरांना हिरो मानतो आणि दुसरीकडे दुसरा ग्रुप जो सावरकरांना हिरो मानत नाही? आपण सुद्धा लहानपणापासून सावरकरांबद्दल ऐकत आलो, त्यांच्या कविता गात आलो, स्वातंत्र्य वीर म्हणून त्यांच्याकडे पाहू लागलो आणि आज त्याच सावरकरांवर आरोप का? तर नमस्कार मराठी माणसांनो, सुरुवातीला आपण सावरकरांची ती लाईफ बघू ज्यात सावरकर वीर आहेत, देशभक्त आहेत, ज्याच्यावर कुठलाच डाग नाही, ज्यांच्या लाईफमध्ये काहीच कॉन्ट्रोवर्सी नाही। 28 मे 1883 साली नाशिक मधील भगूर गावात सावरकरांचा जन्म झाला। सावरकर लहान असतानाच त्यांचे आई वडील वारले। सावरकरांनी त्यांचे 2 भाऊ आणि 1 बहीण असा परिवार अनाथ झाला। कुटुंबाची सगळी जबाबदारी घेतली गणेश सावरकरांनी, जे विनायक सावरकरांचे ज्येष्ठ भाऊ होते। सावरकरांना लहानपणापासूनच वाचायची आवड होती। सावरकरांनी त्यांची पहिली कविता वयाच्या 10व्या वर्षी लिहिली। सावरकर जेव्हा 12 वर्षाचे होते तेव्हा हिंदू मुस्लिम दंगलीत त्यांनी जखमी झालेल्या हिंदूंचं नेतृत्व केलं आणि तेव्हापासूनच सावरकरांना वीर म्हणून ओळखलं जाऊ लागलं। सावरकर लहानपणापासूनच जोसेफ मॅझनीच्या आयडिओलॉजीने इन्स्पायर होते। जोसेफ मॅझनी हा इटालियन राष्ट्रभक्त नेता होता। अखंड इटली हे त्याचे ध्येय होते, जे की त्यानं मिळवलं सुद्धा। मॅझनीनं त्यांच्या सारख्याच विचारांच्या तरुणांची यंग इटली नावाने सिक्रेट सोसायटी सुरू केली आणि हीच इन्स्पायरेशन घेत सावरकरांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना 1903 ला मित्रमेळा नावाने सिक्रेट सोसायटी स्थापन केली, जी 1906 ला अभिनव भारत नावाने ओळखली जाऊ लागली। लोकमान्य टिळक हे त्या काळचे सर्वात पॉवरफुल क्रांतिकारी लीडर होते। सावरकरांवर लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारांचा सुद्धा प्रभाव झाला। टिळकांच्या स्वदेशी मुवमेंटला प्रतिसाद देण्यासाठी सावरकरांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये विदेशी कपड्यांची होळी सुद्धा पेटवून दिली। ती पाहायला लोकमान्य टिळक सुद्धा तेथे हजर होते। इथूनच सावरकरांचं नाव चर्चेत यायला सुरुवात झाली। सावरकर त्यांचे क्रांतिकारी विचार, ब्रिटिश शासनाविरुद्ध योजना हे त्यांच्या भाषणातून मांडू लागले। परिणामी सावरकरांना फर्ग्युसन कॉलेजमधून काढण्यात आलं। तरी सुद्धा सावरकरांनी अभिनव भारतचं काम तसंच पुढे चालू ठेवलं। पुढे सावरकरांना श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या शिष्यवृत्तीतून लंडन मधील ग्रेज लॉ युनिव्हर्सिटीत ऍडमिशन भेटलं। लंडन मध्ये गेला सावरकर इंडिया हाऊस इथे राहायला गेले, ज्याची स्थापना सुद्धा श्यामजी कृष्ण वर्मा यांनीच केली होती। इंडिया हाऊस बेसिकली क्रांतिकारकांचा अड्डा होता। इथं सुद्धा सावरकरांनी फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली, ज्यात सावरकरांसोबत अनेक क्रांतिकारक पॉलिटिकल प्रॉब्लेम्स आणि स्वातंत्र्याबद्दल चर्चा करायची। सावरकरांच्या राष्ट्रभक्ती विचारांचा प्रभाव मदनलाल धिंगरावर पण पडत गेला आणि त्यातूनच धिंगरांनी 1 जुलै 1909 ला इम्पिरियल इन्स्टिट्यूटमध्ये कर्झनवाइली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली। याच काळात सावरकरांनी 1857च्या उठावाबद्दल एक पुस्तक लिहिलं, ज्याचं नाव होतं 1857चा स्वातंत्र्य समर। आता सावरकरांनी भारतासाठी काय केलं या प्रश्नाचं उत्तर हेच पुस्तक आहे, पण या पुस्तकासोबतच सावरकरांनी गन्स, त्याचं अम्युनेशन, बॉम्ब कसे बनवावे याची मॅन्युअल्स लंडनहून भारतात स्मगल करायला सुरुवात केली आणि भारतात आल्यास ते सप्लाय करायचं काम केलं जायचं गणेश सावरकरांकडून अभिनव भारतच्या माध्यमातून। सावरकर लंडनला असताना अभिनव भारतचं काम गणेश सावरकरच पाहायचे। अनेक सशस्त्र घटनांमध्ये सुद्धा त्यांचा पुढाकार होता।
ते इन्व्हॉल्व्ह सुद्धा होते. यातूनच 8 जून 1909 ला एटीएम जॅक्सनने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. आता याचा राग अभिनव भारत मधील अनेक मेंबर्सला आला आणि याच रागाच्या भरात अनंत कान्हेरे, जे की अभिनव भारतचे मेंबर होते, त्यांनी एटीएम जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा वध केला. इंग्रजांनी यावर इन्व्हेस्टिगेशन करायला सुरुवात केली आणि त्यात सावरकरांनी पाठवलेली पत्रे सापडली. अजून खोलवर इन्व्हेस्टिगेशन केल्यास कळालं की जॅक्सनवर चालवलेली बंदूक सुद्धा सावरकरांनीच लंडनहून सप्लाय केली होती. त्यामुळे सावरकरांच्या नावाचं अरेस्ट वॉरंट निघालं आणि त्यामुळे सावरकर अंडरग्राऊंड सुद्धा झाले. सावरकर पॅरिसमध्ये भिकाजी कामा यांच्याकडे गेले आणि कालांतराने पुन्हा सावरकर लंडनला आले आणि 13 मार्च 1910 ला सावरकरांना अटक झाली. त्यांना मोर्या नावाच्या जहाजातून भारतात इंग्रज अधिकाऱ्यांसोबत आणण्यात येऊ लागलं. जहाज मर्सेलिया फ्रेंच पोर्टवर आलं आणि इथंच सावरकरांनी त्यांच्या लाईफ मधली सगळ्यात फेमस असलेली समुद्रातली उडी घेतली. यात सावरकरांचा हेतू मुळात पळून जायचा नव्हताच. सावरकर वकील होते, ते कायद्याचे जाणकार होते, आंतरराष्ट्रीय कायदे त्यांना माहित होते. फ्रान्सला राजकीय शरण गेल्यास इंग्रजांपासून सुटका होईल हा त्यामागचा हेतू होता. पण भाषेच्या गोंधळामुळे दुर्दैवाने सावरकरांना इंग्रजांनी पकडलं आणि भारतात आणलं. 4 जुलै 1911 ला सेक्शन 121A IPC नुसार कॉन्स्पिरसी अगेन्स्ट द किंग, राजा विरुद्ध कट रचने या आरोपाखाली 50 वर्ष अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना ठोठवण्यात आली. त्यासोबतच त्यांची प्रॉपर्टी सुद्धा जप्त केली. तेव्हा सावरकर केवळ 28 वर्षाचे होते. आता इथपर्यंतच्या स्टोरीत सावरकर वीर आहेत, त्यांची इमेज सुद्धा खूप क्लीन आहे. पण इथून पुढचीच लाईफ सावरकरांची कॉन्ट्रोवर्शियल राहिली, ज्यात सावरकरांवर अनेक आरोप करण्यात आले. यात सगळ्यात पहिला आरोप असतो की सावरकरांनी जेलमध्ये असताना इंग्रजांना माफी मागितली. आता सेल्युलर जेल बद्दल सांगायचंच तर ते जमिनीवरील नर्क होतं. तिथं कैद्यांना खाण्याला एक सुद्धा अन्न दिलं जायचं नाही. तिथं कैद्यांना फार टॉर्चर केलं जायचं, शारीरिक मानसिक त्रास दिला जायचा. त्यांना घाण्याला बांधून तेल काढायची सजा दिली जायची. यात 3 सप्टेंबर 1911 ला सावरकरांनी त्यांची पहिली याचिका इंग्रजांना दाखल केली. त्यानंतर 14 नोव्हेंबर 1913 ला दुसरी याचिका, ज्यात सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल लाईन होती, I am ready to serve the government in any capacity they like. 1917च्या तिसऱ्या याचिकेत सावरकरने त्यांच्या सोबत असणाऱ्या कैद्यांच्या सुटकेची मागणी इंग्रजांना केली. सावरकर हे कायद्याचे जाणकार होते. आज जे लोक याला माफीनामा म्हणतात, तो सावरकरांचा कायदेशीर हक्क होता आणि तो सगळ्या राजकीय कैद्यांना दिला जायचा. सावरकरांसोबतच जेलमधल्या अनेक कैद्यांनी सुद्धा अशा याचिका लिहिल्या, ज्यात सचिंद्रनाथ सानियाल, बॅरिन घोष सुद्धा होते. सचिंद्रनाथ सानियाल त्यांच्या आत्मकथेत, ज्याचं नाव मेरा बंदी जीवन मध्ये लिहितात, सावरकरांच्या आदेशावरून आम्ही ते पत्र लिहिले. पुढे सचिंद्रनाथ सानियाल यांच्यासोबत अनेक कैद्यांची सुटका देखील झाली. एका अर्थाने अंदमान मधील अनेक कैद्यांची सुटका ही सावरकरांच्याच मुळे शक्य झाली, कारण सावरकरांना हे चांगलंच माहिती होतं की जेलमध्ये राहून काहीच करता येणार नाही. 50 वर्ष सावरकरांना त्या जेलमध्ये घालावी लागणार होती. ज्या आधीचा काळ सावरकरांनी प्रखर राष्ट्रभक्त, विचारवंत आणि क्रांतिकारक म्हणून जगला होता, त्या सावरकरांना हे चांगलंच माहिती होतं की जेलमध्ये राहून काहीच करता येणार नाही. आता ज्या याचिका एवढा मोठा मुद्दा होऊन बसलाय, त्या संदर्भात स्वतः सावरकरांनी त्यांच्या आत्मकथेत माझी जन्मठेप मध्ये सुद्धा उल्लेख केला. ही आता इतकीच लाज बाळगायची गोष्ट असली असती तर स्वतः सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात का लिहिलं असतं. 1920 ला पहिलं महायुद्ध संपल्यास अंदमानमधील अनेक राजबंद्यांची सुटका करण्यात आली, शिवाय सावरकर बंधूंची. म्हणूनच सावरकरांचे लहान बंधू नारायण सावरकर हे गांधीजींकडे गेले. दोन्ही भावांच्या सुटकेसाठी मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली. या चर्चेत सावरकरांनी आणखी एक याचिका इंग्रजांना द्यावी असं गांधीजींनी सुचवलं. त्यासोबतच स्वतः गांधी प्रयत्न करतील असं देखील ग्वाही दिली. त्याच्या 4-5 महिन्यानंतर 26 मे 1920 ला यंग इंडियामध्ये गांधीजींचा लेख छापून आला, ज्याचं टायटल होतं सावरकर ब्रदर्स आणि त्यात क्लिअर मेन्शन होतं, दे हॅव बीन यंग, ब्रेव, दे हॅव बीन मिसलीड इन टू रिव्होल्युशन. आणि 1920 ला सावरकरांनी चौथी याचिका दाखल केली आणि 1921 ला काही अटींवर सावरकरांची अंदमान मधून सुटका करण्यात आली. पुढे त्यांना रत्नागिरीतील जेलमध्ये ठेवण्यात आलं आणि याच जेलमध्ये सावरकरांनी जन्म दिला त्यांच्या हिंदुत्व विचारधारेला, त्यांच्या पुस्तकातून, ज्याचं नाव होतं हिंदुत्व, हु इज हिंदू. आणि यामुळे सावरकरांना टार्गेट केलं जातं की सावरकर हे कट्टर होते, कर्मठ होते, धर्मवेडे होते. निश्चित सावरकरांचा हिंदू धर्मावर विश्वास होता, पण त्यासोबतच अंधश्रद्धा, कर्मकांड याचा विरोध सावरकरांनी केला. सावरकर त्यांच्या पुस्तकात 7 शॅकल्स ऑफ हिंदू सोसायटी मध्ये कास्ट सिस्टमला सगळ्यात खराब अंधश्रद्धा मानतात. हिंदू धर्म में फैली हुई कुरीतियों को हमें दूर करना है. सबसे पहले छुआछूत और जाति भेद जैसी बुराइयों से हमें लड़ना है. सावरकरांनी पूर्ण आयुष्यभर कास्ट सिस्टीमचा विरोध केला. त्यांच्या हिंदुत्व विचारधारेनुसार हिंदुस्थानात जन्म घेणारा प्रत्येक जण हिंदू आहे. हिंदू हा केवळ धर्म नसून ती जीवन जगण्याची कला आहे, हे सावरकरांचे विचार होते. सावरकरांच्या मते जैन, बुद्धिस्ट, शीख हे सुद्धा हिंदूंच्याच ब्रांचेस आहेत, जे कॉमन ब्लड शेअर करतात. सावरकर हिंदुत्वाचे 3 पिलर्स आहेत असं सांगतात.
ज्यात कॉमन नेशन, कॉमन रेस, कॉमन कल्चर म्हणजे एक देश, एक जाती, एक संस्कृती. तसेच सावरकरांनी सार्वजनिक पंक्त्या सुरू केल्या ज्यामुळे उच्चवर्णीय नीचवर्णीय असे भेद दूर होतील हा त्यामागचा हेतू होता. सावरकर त्या काळी सुद्धा इतके मॉडर्न होते की आज जे स्वतःला कट्टर हिंदू म्हणून घेतात त्यांना सुद्धा ते पटणार नाही की सावरकरांनी इंटरकास्ट मॅरेजेसला प्रोत्साहन दिलं. सगळ्याच जाती धर्मियांसाठी पतित पावन मंदिराची स्थापना सुद्धा सावरकरांनी केली. आता एवढे सामाजिक बदल करण्याचे प्रयत्न करून सुद्धा काही लेफ्ट विंग वाले म्हणतात की सावरकरांनी जेलमधून सुटल्यास काहीच केलं नाही. पण सावरकरांची सुटका झाल्यास सुद्धा सावरकर रत्नागिरीत नजर कैदेत होते. तरी सुद्धा भगतसिंग, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत त्यांचे कनेक्शन होते. जून 1940 ला सावरकरांनी सुभाषचंद्र बोसना भारताबाहेर जाऊन ब्रिटिश विरोधी देशांकडून मदत मागण्याचा सल्ला दिला आणि पुढे जाऊन सुभाषचंद्र बोसनी INA ची स्थापना केली. पुढे तारीख आली 30 जानेवारी 1948. नथुराम गोडसेकडून महात्मा गांधीजींचा खून आणि त्याच्या प्लॅनिंगसाठी सावरकरांवर संशय घेण्यात आला आणि हाच तो तिसरा आरोप जो की सावरकरांवर केला जातो. गांधी हत्येच्या केसवर रेडफोर्ड कोर्टमध्ये ट्रायल सुरू झाले. त्याच कोर्टने या केसमध्ये सावरकरांची काहीच इन्व्हॉल्वमेंट नव्हती हे सुद्धा मान्य केलं. पण पुन्हा सावरकरांच्या मृत्यूनंतर 1969 ला काँग्रेस सरकारने कपूर कमिशन थ्रू इन्व्हेस्टिगेशन सुरू केली. त्यातही सावरकर निर्दोषच राहिले. तरी सावरकरांना याची शिक्षा मात्र भोगावी लागली त्यांच्या भावाच्या हत्येने. गांधी हत्येच्या आरोपांमुळे नारायण सावरकर जे की डेंटिस्ट होते त्यांची मॉब लिंचिंगमुळे हत्या करण्यात आली. आता एवढं सगळं रामायण सांगून सुद्धा सावरकर वीर होते का ह्याच्या पुढे क्वेश्चन मार्क असेल तर त्याचं उत्तर सावरकरांचं पुस्तक 1857चा स्वातंत्र्य लढा हेच आहे. इंग्रजांनी त्या काळात सुद्धा हे पुस्तक बॅन केलं होतं कारण त्या पुस्तकातून सावरकर क्रांतिकारी विचार पसरत होते. बॅन असताना सुद्धा हे पुस्तक क्रांतिकारक चोरून वाचायचे आणि ते छापायचे सुद्धा. आज जो पक्ष सावरकरांवर विरोध करतो तो पक्ष ज्यांचा फोटो लावून राजकारण करतो ते सुद्धा सावरकरांच्या ह्याच पुस्तकाने प्रभावित होते. भगतसिंहांनी जेव्हा 1924 ला हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन HSRA ची स्थापना केली तेव्हा त्यातल्या सगळ्या मेंबर्सना हे पुस्तक वाचायला दिलं जायचं. INA ची स्थापना केल्यानंतर नेताजी सुद्धा सैनिकांना हेच पुस्तक द्यायचे. अंदमानात जेलमध्ये असताना सावरकरांनी 7000 कविता लिहिल्या ते पण भिंतीवर. त्याचं नंतर महाकाव्य सुद्धा छापण्यात आलं. त्यातल्या अनेक कविता ह्या भारत मातेवर होत्या. पण सावरकरांचा हा इतिहास आपल्यापर्यंत कधी आलाच नाही. सावरकरांचा मृत्यू कसा झाला हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. 1 फेब्रुवारी 1966 पासून सावरकरांनी अन्नत्याग, पाणीत्याग, औषध त्याग सुद्धा केली. ह्या प्रसंगी सावरकरांनी लिहिलं आत्महत्या नाही आत्मार्पण. When a man's life mission is over and he no longer has the will to serve society, he should not wait for the death but go to death himself. आणि अशा रीतीने सावरकरांनी त्यांचं अख्खं आयुष्य भारत देशासाठी घालवलं, भारत मातेसाठी घालवलं. जाता जाता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जर भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही सावरकरांच्या विचारधारेशी संलग्न नसती किंवा भारतीय जनता पक्ष हा सावरकरांचा फोटो लावून राजकारण करत नसता तर आज सावरकरांवर हे आरोप झाले असते का?